भाऊ तुम्ही इथे वडापाव किती दिवसापासून खायला येता? जशी यांची गाडी चालू झाली तसं आम्ही इथं वडा खातो. वडा, पाववडा, समोसा, कचोरी सर्व यांच्याकडे नाश्ता हा उत्तम प्रकारचा भेटतो आणि त्यांची क्वालिटी, साफ सुथरापणा याच्यामुळे इथं गर्दी आकर्षित होते. तुम्ही इथे किती दिवसापासून येता? मी मागील 10 वर्षापासून या ठिकाणी मुंबईचा वडापाव खाण्यासाठी गेलो. आणि तुम्हाला इथलं काय काय आवडतं? मग काय काय खातो? यांच्याकडे वडापाव, मुंबईचा वडापाव, समोसा, कचोरी, पापडा आणि जलेबी. काय आवडतं तुम्हाला इथं सगळ्यात जास्त? मुंबईचा वडापाव खूप छान क्वालिटी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये. आपण आज आलो आहे मुंबईचा वडापाव जो आहे त्या मावशींनी इथं धुळ्यामध्ये मुंबईचा वडापाव टाकलाय. त्यांच्या वडापावचं नाव पण तेच आहे, मुंबईचा वडापाव असं. चला तर मग त्या मावशींना भेटूया, त्यांची स्टोरी, स्ट्रगल स्टोरी त्यांच्याकडे जाणून घेऊया. धन्यवाद मावशी, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आले त्याच्याबद्दल. तुम्ही सगळ्यात आधी हे सांगा, ही जी मुंबईचा वडापाव आहे ही तुमच्या धुळ्यात आणायची कल्पना कशी आली तुमच्या मनामध्ये? आम्ही पहिले 25 वर्ष मुंबईला होतो राहायला. तिथून मग काही कारणास्तव आम्ही इकडे आलो. आमचं मूळ गाव खलाने, त्याच्यामुळे आम्ही इकडे धुळ्यात आलो. धुळ्यात आम्ही सर्वे केला पहिले की इथे मुंबईचा वडापाव म्हणून हा पदार्थ नाही, म्हणून की धुळेकरांना काही नवीन पदार्थ द्यावा, त्या हिशोबाने आम्ही मुंबईचा वडापाव हे चालू केलं. तुम्ही कुठे मुंबईमध्ये राहायचे का? हो, डोंबिवलीला हा. मग तुम्ही तिथे म्हणजे तुम्ही काही शिकले वगैरे का? तुम्ही दुकान तिथे पण केलाय हा तिथे व्यवसाय पण केलाय का तुम्ही? बरोबर. मग जेव्हा तुम्ही गाडी लावायचा निर्णय घेतला त्यावेळेस तुम्हाला घरच्यांचं काही म्हणणं किंवा सोसायटीचं किंवा एक बाई म्हणून की बाहेर गाडी लावायची की नाही लावायची याच्यावर काय कोणी बोललं तुम्हाला? नाही, घरच्यांचा सपोर्ट चांगला होता. काही प्रश्न घरचे बोलले की तुम्ही लावा, आपण तिथे बी केलं. काहीच प्रॉब्लेम बरोबर. म्हणजे आपण मुंबईला काम केलं, जिथं बी केलं. मुंबई सारख्या सिटीत राहिलो, तिथे काम केलंय म्हणून इथे तो काही प्रॉब्लेम आला नाही. बरोबर. मग सुरुवातीला किती पैशांनी सुरुवात केली तुम्ही ही गाडी लावायची? सुरुवातीला फक्त 13,000 सुरुवात केली आपण. ही गाडी 13,000 म्हणजे 13,000 रुपये. बरोबर. मग सुरुवातीला तुम्ही कुठले कुठले पदार्थ ठेवले या गाडीमध्ये? काय काय ठेवलं? वडापाव, तो मुंबईचा वडापाव, पाववडा, समोसा, कचोरी, बटाटा भजी, मूग भजी, हे सगळे तुम्ही सगळे पदार्थ काय? आणि त्या दिवसात काही असं घडलं का तुमच्यासोबत की तुम्हाला असं वाटलं की यार आता एवढं म्हणजे आपण 2 महिने, 4 महिने, 6 महिने की एवढं संघर्ष करून पण गाडी चालत नाही, असं काय वाटलं तुम्हाला कधी की सोडून द्यावं? नाही, पहिल्या दिवसा 1-2 दिवस पहिले थोडस कमी झालं रिस्पॉन्स, नंतर 8-10 दिवसातच व्यवस्थित चालायला लागलं. रिस्पॉन्स चांगला भेटला आम्हाला, चालायला लागलं. कल्पना नवीन होती इथे धुळ्याच्या लोकांसाठी की धुळ्यामध्ये वडापावाची गोष्ट नाही होती. वडापाव नव्हतं. तुम्ही केव्हा चालू केलं हे? आम्ही 2014 मध्ये चालू केलं. म्हणजे इथून 11 वर्ष पहिले तुमचं? 11 वर्ष झाले. 11 वर्ष झाले काय गोष्टीला? तुम्ही 11 वर्षापासून हा व्यवसाय चालवताय? हो, 11 म्हणजे तेव्हा जेव्हा तुम्ही धुळ्यामध्ये आणलं तेव्हाच ही कल्पना नाही धुळ्यामध्ये? धुळ्यात हा वडापाव पदार्थच नव्हता, हा नवीन पदार्थ आम्ही आणला. हा. मग तेव्हा खूप तुमच्याकडे डिमांड असलेला की तुम्ही काय नवीन आणलंय? 4-8 दिवस फक्त त्रास झाला, नंतर मग रिस्पॉन्स चांगला भेटला. बरोबर. तुम्ही सुरुवातीपासून गाडी लावता कुठे? हेच स्टॉप आहे तुमचा? हो, सुरुवातीला आम्ही पहिले इथे लावली, ती SS कॉलेज आहे ना, बरोबर, त्याच्या समोर लावली. मग तिथे काही प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे मग दत्त मंदिरला आलो. बरोबर. पंकज हॉटेलच्या समोर. बरोबर. तिथून मग इकडे आलो. हो का? मग इथे किती वर्षापासून गाडी आपल्याली? इथे 4-5 वर्ष झाली आम्हाला. इथे अतिक्रमणचा प्रॉब्लेम आला ना, बरोबर, त्याच्यामुळे मग ते जिथे पहिले लावायचं ना त्यांनी हॉस्पिटल चालू केलं त्या जागेवर. बरोबर. मग तेव्हाही प्रश्न पडला की काय करावं, जागेचा प्रश्न आला त्या पिरियड मध्ये. की कुठे जागा शोधाई, कारण इथे दत्त मंदिरला आपला धंदा सेट झाला होता, चांगला व्यवस्थित रिस्पॉन्स होता. नवीन जागेत कुठे, तेव्हा प्रॉब्लेम आला आम्हाला थोडे दिवसात. मग नंतर मग इकडे पुढे बघितलं तर मग आम्ही जिथे आता गाडी लावतोय ते आमचे जैनच आहेत, ते पण दिलीपजी कुचेरिया म्हणून आहेत. मग त्यांना विचारलं पहिले की असा प्रॉब्लेम आहे. पहिले कोरोनाचाच काळ होता त्या पिरियड मध्ये, त्याच्यामुळे दुकानं तर बंदच होते. नेमकं चालू झालं तर आम्हाला जागेचा प्रॉब्लेम आला. पण मग यांना मग विचारलं आम्ही की असं पहिले 4-6 महिन्यापासून आम्ही घरीच होतो आणि चालू करायला हे झालं तर मग हा प्रॉब्लेम झाला जागेचा. मग यांना विचारलं दिलीपजी कुचेरिया म्हणून, पण त्यांनी हो सांगितलं, सपोर्ट केला चांगला. आजही ते आम्हाला खूप
सपोर्ट करताय. आतून पण लावून देता, बाहेर पण अतिक्रमण वगैरे आलं तर ते सपोर्ट आम्हाला चांगले करतात. म्हणजे जेव्हा अतिक्रमण आपल्या धुळ्यात चालू आहे हा त्यावेळेस तुम्ही यांच्या इथं मध्ये पण गाडी लावली. हा मध्ये पण लावून देतात ते आम्हाला. म्हणजे आम्ही एक घरचे मेंबर सारखेच आहेत त्यांना. त्यांचा सपोर्ट आम्हाला खूप चांगला आहे. चांगलं चांगलं चांगलं. मग त्या कठीण वेळेला तुम्हाला आधार म्हणून हे जे तुम्ही आता नाव घेतलं हा हे दिलीप जी कुचेरिया, बरोबर. आजही त्यांच्याच जागेसमोर, गाडीमध्ये आतून बाहेर आपण करत असतो, पण ते त्यांचं काही प्रॉब्लेम नाही. बरोबर खूप चांगला सपोर्ट आहे आम्हाला त्यांचा. बरोबर. तर मग रोज सकाळपासून रात्रीपर्यंत काम करताना सर्वात अवघड काय जातं तुम्हाला, काय वाटतं? म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचं करायच्या वेळेस अवघड काय वाटतं? सगळ्यात अवघड गोष्ट अवघड तर काहीच वाटत नाही. रिस्पॉन्स चांगला आहे आपलं. सकाळी किती उठा तुम्ही? सकाळी 6 पर्यंत उठून जाते. 6 वाजता म्हणजे सगळं तयारी वगैरे करून तयारी तर माणसं करतात. मी घरातलं थोडंफार चहा नाश्ता वगैरे होत आलं की गाडी किती वेळा चालू होते आपल्याला? गाडी 9 पर्यंत चालून जाते सकाळी. गाडी तर रात्री 9:30 पावणे 10 होतात मला. एवढं सगळं एकटी करत असताना सगळ्यात जास्त तुम्हाला सपोर्ट ऊर्जा ही कुठून मिळते? घरच्यांचा सपोर्ट चांगला आहे त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही. काही problem बरोबर बरोबर. त्यांच्याकडनं मला चांगलं आहे. हा काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. हवामान असो, पाऊस, आता उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, आता सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये राहतात. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, त्या कंडिशन मध्ये तुम्ही कसं काय गाडी चालू ठेवता? काही प्रॉब्लेम येतात त्या टायमाला पावसाळ्यामध्ये? उन्हात थोडासा प्रॉब्लेम येतो, कमी असतं गिराईक, तेव्हा थोडस हे कंटाळल्या सारखं होतं. पण पावसाळा, हिवाळा, गिराईक त्याच्यामुळे गिराईक त्या पिरियड मध्ये चांगले असतात. त्याच्यामुळे कळतच नाही वेळ कुठे जातो. हा हा हा. आणि लोक म्हणतात स्त्री काही करू शकत नाही. तुम्ही त्या असे विचार करणारे लोक त्यांना काय सांगणार? की लोकांना असं वाटतं की मुली बाहेर निघून काम करू शकत नाही किंवा बाहेर रस्त्यावर उतरून गाडी चालू शकत नाही, गाडी लावू शकत नाही. त्या लोकांना तुम्ही काय उत्तर देणार की बाहेर सगळं करू शकताय? नाही, मनात असलं तर सगळं काही शक्य होतं. माणसाची हिंमत पाहिजे आणि घरून पण सपोर्ट पाहिजे. काही नाकाच बाहेर निघू देत नाही, हे नाही, त्याच्यामुळे येऊन जातं. पण एक म्हणणं आहे की इच्छाशक्ती प्रबल पाहिजे आणि करण्याची हिंमत असली की सगळं काही शक्य. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट आहे आपल्याला, आपल्या मनामध्ये पण इच्छा आहे कुठली गोष्ट इच्छा असली ना तर सगळं काही सगळं पॉसिबल होतं. असं काही नाही माणूस करू शकत नाही. आपल्या देशात राष्ट्रपती 2 लेडीज आहेत तर मग आपण वडापावची गाडी चालवणं एवढं काही बरोबर, एकदम खरी गोष्ट आहे. तुम्ही पहिल्यांदा गाडी लावली तेव्हा पहिल्या ग्राहकांचा अनुभव आठवतो का? जेव्हा पहिल्यांदा 11 वर्षात आधी तुम्ही गाडी लावली तेव्हा पहिला ग्राहक आला ना तुमच्याकडे, त्याचा अनुभव काय वाटलं? कसं वाटलं मला पहिल्यांदा वडापाव धुळ्यात कोणी खाल्ला? वडापाव त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव वाटतो? काय कोणी काय बोलला असा अनुभव? म्हणजे पहिल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी 8 दिवसांनी? सगळ्यांनी रिस्पॉन्स चांगलेच दिले, सगळ्यांना आवडलं, त्याच्यामुळे उत्साह वाढला आमचा. बरोबर. सगळ्यांनी म्हणजे हे केलं की चांगलं नवीन आलंय, टेस्ट चांगलं पण लागतं खायला. मग ते काही प्रॉब्लेम नाही आला. सगळ्यांचा सपोर्ट रिस्पॉन्स चांगलाच होता. आज किती लोक तुमच्याकडे वडापाव खास म्हणून येतात पाहुणे? आज भरपूर येतात, लांबून येतात. साखळी रोड, नकाने रोड, एअरपोर्ट इकडे आपलं विमानतळ तिकडचे येतात. सगळे चांगलेत आपले कस्टमर आणि लांबून येतात. कधी एखादा दिवस असा वाईट गेला का की पण ग्राहकांच्या एका शब्दाने हसू आला असेल? एखादा दिवस एकदम वाईट गेला असेल पण तुम्हाला ग्राहक बोलले असेल की काही नाही होतं किंवा तुम्ही मग खूप चांगले टेस्ट देता, तुमची टेस्ट पाहून आम्ही एवढा दूरून तुमच्याकडे आलेलो, असं काही अनुभव? तसे तर भरपूर येत असतात. 8-10 दिवस, 8-15 दिवस, 8-15 दिवसात सांगत असतात गिराईक. नवीन कस्टमर आले की ते सांगतात, स्वतःहून सांगतात, म्हणून बरं वाटतं आपल्याला. आपण तर आपल्या वस्तूची स्वतःहून तारीफ करतोच, पण गिराईक जेव्हा सांगतं खरंच मावशी छान आहे, तुम्ही 20 रुपये घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही, तेव्हा खूप बरं वाटतं की आपण वस्तू चांगली देतोय. म्हणजे तुमच्यासाठी कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, कस्टमरला आवडली वस्तू त्याच्यामध्ये खुशी भेटते. बस, तुम्ही स्वतःच्या आता जे तुम्ही आता 10 वर्षामध्ये काम केलं, स्वतःच्या कमवलेल्या पैशाने अशी कुठली वस्तू घेतली तुम्ही पहिले की तुम्हाला काय वाटलं की यार मी इन्व्हेस्ट केलं, मला चांगलं वाटलं, मी माझ्या स्वतःचं मुलांमध्ये म्हणा किंवा स्वतःच्या घरच्यासाठी म्हणा, असं काय वाटलं तुम्हाला? इन्व्हेस्टमेंट मुलांच्या शिक्षणासाठीच आहे. आता आपण घर त्या आलो त्या आता 13,000 घेऊन आलो तो. आज ह्याच व्यवसायावर माझं स्वतःचं घरी झालंय व्यवस्थित, मुलांचं शिक्षणही होतंय व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. मग घरचे तुम्हाला सर पण सपोर्ट करतात काय? हो सर सोबतच असतात ना ते. बरोबर, वरचं सगळं तेच हँडल करतात. महिला म्हणून रस्त्यावर व्यवसाय करताना काही समस्या आल्या का? कशा हाताळल्या त्या गोष्टी? म्हणजे काही गोष्टी म्हणजे आला का तुम्हाला? एक लेडीज म्हणून काही समस्या आली का तुम्हाला? नाही, तसं काही नाही. धुळेकर तशी कस्टमर आपले सगळे चांगले आहेत, तसं काही प्रॉब्लेम आला नाही मला. त्याच्यामुळे माझी हिंमत आहे की आजही उभं आपण रस्त्यावर, काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला वाटतं का की धुळ्यातली बायकांना, म्हणजे तुम्ही धुळ्यातल्या जे लेडीज आहे, ज्यांना पण ज्यांच्या पण माझी इच्छा आहे की मला पण स्वतःच काहीतरी करायचंय, त्यांना का सपोर्ट पण आहे, पण त्यांना असं वाटतं की आपण कसं काय करायचं एवढा उतरून सांग काम,
मनात शंका स्वतःच्या मनामध्ये दुसरं हा, कोणी काय बोलत नाही. हा बाहेरचे लोक पण चांगले, घरचे पण सपोर्ट करतात, पण त्यांच्या मनामध्ये शंका. तुम्ही त्यांना काय सांगणार की भाऊ तुम्ही करा, जर मी करू शकते तुम्ही करू शकता, त्यांना काय मग सांगणार? करायलाच हवं ना, काही हा, प्रॉब्लेम नाही बरोबर. त्याच्यात. करायला पाहिजे, हिंमत करायची तर सगळ्या गोष्टी होतात, बाकी काही नाही होत. बरोबर. करायला पाहिजे. बरं, जर कुणी मुलगी किंवा बाई तुमच्याकडे आली आणि म्हणाली मावशी मला पण असं काही करायचं आहे, तर तुम्ही तिला काय सल्ला द्याल? आलेल्या ना 1-2 लेडीज आलेल्या, विचारलेल्या, हा. मग सांगितलं की कसं काय हे केलं काय, मग आपण सांगतो की करा, ट्राय करा. पहिले 8-15 दिवस, महिनाभर त्रास होईल, बरोबर. पण एकदा रुटीन तुम्ही जर व्यवस्थित क्वालिटी दिली, क्वांटिटी दिली, चांगलं व्यवस्थित दिलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. करायला पाहिजे, हिंमत करायला पाहिजे. बरोबर. तुम्हाला कधी वाटलं का की आता मी काहीतरी साध्य केलं आहे, म्हणजे एक हाताना जेव्हा माणूस नवीन गाडी लावतो 8 दिवस 10 दिवस महिनाभर तेव्हा वाटतं, पण जेव्हा माणूस आता तुमची 10 वर्ष 11 वर्ष होऊन गेले, 11 वर्ष झाली. मग असं वाटलं की आता सक्सेसफुल झाला माझा बिझनेस, मी उभा केला माझ्या पायावरची, माझं स्वप्न बघितलं तर की मी धुळ्यामध्ये माझी क्वालिटी दाखवेल, लोक माझ्याकडे दुरून दुरून खायला येतील. येतात. तुम्हाला कधी वाटलं? आता डेली असंच होतं ना आम्हाला, हा. काही प्रॉब्लेम नाही येत त्या बरोबर, गोष्टीला. म्हणजे तुम्ही कंटिन्यू क्वालिटी डिलिव्हर केली, तुम्हाला असं वाटतं की हा. आता माझं नाव होऊन गेलं मुंबई नाव वडापावला, गेलेलं आहे. मावशी आपण म्हणून. स्वतः कस्टमरही सांगतात, आता या अतिक्रमणाचे प्रॉब्लेम वगैरे येतात, जागेचे प्रॉब्लेम येतात, हम्म. मग तेव्हा कस्टमर सांगतात का हो तुम्ही आता पुढे कुठे कराल, हे करा. हा. कस्टमर स्वतःहून आम्हाला बोलतं मावशी तुम्ही कुठे कानाबोळ्यात असले तर फक्त इथे एक बोर्ड लावून जा, बरोबर, आम्ही तिथे आम्ही खायला. तिथे येऊ. मग ते काही टेन्शन नाही, व्यवस्थित येत कस्टमर. बरोबर. पुढचं स्वप्न काय आहे तुमचं स्वतःचं? आता हे जे तुमची गाडी, तिथं तुमचं पुढचं स्वप्न काय आहे? तुम्हाला गाडी करायची की ब्रँड तयार करायचा की स्वतःचं काहीतरी म्हणजे फ्रेंचायझी वगैरे वाटायची, असं काही स्वप्न तुमचं आलं? नाही तसं काही नाही, फक्त एक मोठा अजून एक थोडासा व्यवसाय वाढवायचा आहे विचार. बघू दुकान आता वगैरे. जागा भेटायला पाहिजे, जागेचा म्हणजे प्रॉब्लेम. दुकान वगैरे टाकायचं हा स्वप्न आहे. दुकान वगैरे आहे, थोडस वाढू मग आयटम, मिठाई वगैरे सगळं. बरोबर. ब्रँड आहेच आपला मुंबईचा वडापाव वडापाव, म्हणून बरोबर. आजही आहे. आपल्या बरोबर. दुकानाचं नाव तर आपलं नाव बघून दुसरी लोक त्यांची नाव हे करून चेंज करून आमच्या दुकानाचं नाव देत आहे. हा, बरोबर. त्याच्यामुळे मनाला काय वाटतं की आपण व्यवस्थित केलंय, चांगलं केलंय. बरोबर. त्याच्यामुळे हाय इच्छा की एक व्यवस्थित मोठं दुकान टाकायचं थोडंसं स्वतःचं मोठं मोठं- दुकान टाकायचं. हा मोठं करावं दुकान थोडस, बरोबर. थोडे आयटम वाढवाय, हा, मिठाई आहे हा. वगैरे सगळं भरपूर आहे. एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला मनात ठरलेला एक प्रसंग जो तुम्ही कधी विसरणार नाही एवढ्या वर्षामध्ये तुमच्या, हे बघा आता तुम्ही व्यवसाय चालू करा 11 वर्षामध्ये सोप्पा नाही. 11 वर्षापासून कुठला तरी बिझनेस चालवणं खरंच सोपं नाही, नाही बरोबर. तुम्हाला ह्या 11 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे असा कुठला आला का की भो यार खूप कठीण झाला आता, म्हणजे की घरचं फायनान्शियली म्हणा किंवा इथं म्हणा किंवा तब्येती खराब झाल्या असेल कोणाच्या किंवा काहीतरी काय पण झालं असेल असं की तो कधी विसरू शकत नाही तुम्ही? तसे 2दा आले ना प्रसंग. आम्ही स्टार्ट केला तेव्हा 1 वर्ष नंतरच आलेला प्रसंग. इथे जागेवरतीच माझ्या मिस्टरांचा पाय फ्रॅक्चर झालेला. बरोबर. इथे गाडी हा गाडीवरतीच इथेच त्यांचं म्हणजे इथे पाय सटकलेला तर फ्रॅक्चर झालेला. मग त्यांना तर डॉक्टरांनी सांगून दिलं 1-2 महिने तर तुम्हाला आरामच का. तेव्हा टेन्शन आलेलं की कसं काय होईल काय होईल. पण एक ते आम्ही 2घच जण करायचो. त्या माणसं कारागीर वगैरे नव्हते आपल्याकडे. मिस्टर तर हे करायचे आणि मी तर द्यायची माल, दोघं मिळून करायचो आम्ही. पण मग तेव्हा यांचा जेव्हा पाय फ्रॅक्चर झाला तेव्हा टेन्शन आलेलं की कसं होणार आता. आणि जास्त दिवस पण नाही झालेले, 1 वर्ष झालेलं आम्हाला फक्त इथे डोळ्यात यायला. पण मग एखाद महिना झाला, मग नंतर मग त्यांनीच मिस्टरांनीच हे केलं की एखादा माणूस ठेवू बघू. मग तेव्हा आम्ही माणसं वाढवली, कारागीर 2 माणसं मागवली. मग तेव्हा कारागीर आणि मी दोघं मिळून आम्ही तेव्हा केलेलं. तेव्हा ते 1-2-4 महिने मला त्रास झाला, कारण मिस्टर घरीच होते, घराचं पण आणि हे दुकानाचं पण हँडल करणं हे मलाच बघायचं होतं. त्याच्यानंतर मग आताच 1-1.5 वर्ष अगोदरच झाला प्रसंग. हा मिस्टरांना अटॅक आलेला. हा 15 ऑगस्ट म्हणून त्या दिवशी तर सकाळपासून फुल रश होता, ऑर्डरी वगैरे होत्या. त्यांनी नवीन दुपारी 12:30-1 ला माल पण तयार करून मला देऊन दिला इथं. आणि मुलाला घेऊन ते गेलेले हॉस्पिटलला. येतो मी दाखवून काही त्रास होत होता दाखवायला घेऊन गेले हॉस्पिटलला. हा मुलासोबत ते दोघं गेलेले. मी माझी दुकान त्या दिवशी 15 ऑगस्ट त्याच्यामुळे फुल ऑर्डर होते आपल्याला त्याच्यात होती. मग 12:30-1 ला गेले ते 4-5 वाजले तरी आले नाही. मला टेन्शन आलं, मुलाला फोन करते, मुलगा फोन उचलत नाहीये काय. नंतर मग उचलला, काही नाही व्यवस्थित आहे म्हटलं. मग व्यवस्थित आहे तर काय येत नाही तुम्ही अजून घरी. मग तेव्हा मग संध्याकाळी 7-7:30 ला मुलांना सांगितलं की असं झालं, पप्पांना अटॅक आलाय. दवाखान्यामध्ये? हा दवाखान्यात अटॅक आला नाही, घरी. हा तिथे डॉक्टर सांगितलेलं की यांना अटॅक येऊन गेलेला आहे. घरीच येऊन गेला होता अटॅक त्यांना. जाणवलं नाही पण जाणवला नाही. तिथे दवाखान्यात चेकअप वगैरे केलं तेव्हा कळालं की यांना अटॅक येऊन गेलेला आहे.
7 साडेसातला मला तेव्हा कळलं. मग तसं तुम्ही तेव्हा गाडीवर होते का? हा मी गाडीवरच होती हा, ना. हा, मिस्टर गाडीवरच होती. हा. 7 साडेसातला सांगितलं तेव्हा. तर मग मला तेव्हा माझे हातपाक गळाले बरोबर, की बरोबर, बरोबर. कसं होणार, काय होईल, बरोबर आहे. मुलगा काय आहे, कसं काय मग करेल. hand उचलतो, हा, मग. लहान मुलगा मी पण नाही हा. त्याच्याजवळ, बरोबर हा. मी माझ्या दुकानावर. हा. तसंच मग कसं तरी स्वतःला सावरलं. मग दुकान वगैरे हे केलं. मग वाढवलं. दवाखान्यात गेलो. बरोबर. तिथे मग त्यांना नाशिक हलवलं. हो का? तो एक प्रसंग वाईट, हे 2 प्रसंग आले वाईट, पण बरोबर. त्याच्यात नाही देवाने सावरलं, बरोबर व्यवस्थित येतात. बरोबर. मग तुम्हाला कसं त्यावेळेस असं वाटलं का बापरे आता कसं व्हायचं पुढे? मग टेन्शन तर येतच ना. एक मग ladies साहजिकच आहे म्हणून. म्हणजे हा मग लेडीज म्हणून की तुम्ही गाडीवर काम करताय तुम्हाला असा फोन हा, होतोय. असा की फोन हा. आला तर मग माझ्या हातपायच गळाले ना. बरोबर खूपच टेन्शन हा, आलेलं. मग त्या तुम्ही- पिरियडला मी हा. पण स्वतःहून मी पण गाडीवरनं पडाली. पण बरोबर देवाने वाचवलं मलाही. मला बरोबर. काही लागू काही हे नाही, फक्त थोडस खर्चटलं हात वगैरे, बरोबर पण मला काही नाही. पण मिस्टरांना मग हा. तसंच आम्ही नाशिक आलो आज व्यवस्थित. हे बरोबर. 2 प्रसंग वाईट आले. बरोबर. बाकी पण तर तुम्ही मग सगळे एवढे प्रसंग म्हणजे 2 प्रसंग एवढे मोठे वाईट प्रसंग आले पण तुम्ही हार नाही मानली की बुवा, आपला व्यवसाय आहे आपल्याला त्याला पुढे घेऊन जायचा आहे. हा नाही म्हणजे अप्स अँड डाऊन चालू होता धंद्यामध्ये. चालूच बरोबर असतातच. बरोबर पण मग आपला व्यवसाय करायचा आहे आणि त्याला पुढे घेऊन जायचा आहे. पुढे घेऊन बरोबर जायचं. नाही तुम्ही बघा तुम्ही एवढं फ्रँकली बोलताय पण एक बाईसाठी एवढा मोठा व्यवसाय उभा करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. जेव्हा लोक बघतील तेव्हा लोकांना माहिती पडेल की बाबा की एक लेडीज एक रोडावर उतरून आग्रा रोडला मेन रोडला गाडीवर काम करते आणि 11 वर्षापासून एक व्यवसाय चालवते ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट. हे बघ, अभिनंदन तुम्हाला या गोष्टीबद्दल. जेव्हा तुम्ही सुरुवातीला चालू केलं तेव्हा तुमचा पहिला दिवसाचा किती गल्ला होता? पहिल्या दिवसाचा 2000 होता. 2000 रुपये आज का? मग आता इथं 11 वर्षानंतर किंवा तुम्ही वर्षभर कसं वाढत गेलं तुमचं आलं? तुम्हाला कधी वाटलं जेव्हा लोकांना असं माहिती पडून गेलं त्यावेळेस 2 महिने 4 महिने 6 महिने वर्षभर तेव्हा 2-3 वाटलं? महिन्यात व्यवस्थित रनिंग पकडून हो का? आणि आज घेतली. किती गल्ला आहे तुमचा? आजचा 18-19 हजार 18-19 रुपये हा. दिवसाला गल्ला आहे का? दिवसाला. चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे. चांगला आणि आहे. मग तुम्हाला असं तुमच्या मागे पाठीमागे खंबीरपणे कोण उभं राहिलं की तू कर मी आहे त्या पाठीमागे? मिस्टर माझे दुसरं हा, कोण हो आहे? का? आम्ही मिस्टर का? दोघंच. सासू सासरे तर नाहीत, वारले ते. हा का? फॅमिलीमध्ये किती लोक त्याच्यामुळे तुम्ही? फॅमिलीमध्ये आम्ही 4 जण आहेत आता. 2 मुलं आणि मी आणि माझा मिस्टर. तुम्हाला या गोष्टीबद्दल 4 जण. बस धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा पुरा व्हिडिओ बघा. तर सांगायचं हे होतं की मावशींची स्टोरी तुम्ही पूर्ण ऐकायची स्टोरी खूप प्रेरणादायी स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये तुम्हाला नक्की काहीतरी शिकायला भेटेल आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढची स्टोरी बघायला विसरू नका. धन्यवाद मावशी.